नमस्कार मित्रांनो, गेल्याच महिन्यात लडाखमध्ये 30,000हून जास्त लोकांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. जरा हे व्हिडिओज पहा. ऐकून वाटेल की ही संख्या फार काही मोठी नाहीये, परंतु इथे 30,000चा अर्थ आहे की पूर्ण युनियन टेरिटरीमधील 10% जनता सगळे इथे जमले होते आपल्या हक्कांसाठी आंदोलन करायला. 6 मार्चला चर्चा करूनही जेव्हा सरकारने जनतेचे म्हणणे ऐकले नाही, तेव्हा प्रसिद्ध एज्युकेटर, इनोव्हेटर आणि ऍक्टिव्हिस्ट सोनम वांगचुक यांनी निर्णय घेतला की ते एका आमरण उपोषणाला बसतील. एक उपोषण सुरू करण्यासाठी आमरण उपोषण, जोवर आपल्या लडाखचा हा आवाज ऐकला जात नाही, जोवर सरकार लडाखवर लक्ष देत नाही. 21 दिवसांचं उपोषण जे एक आमरण उपोषण बनू शकतं. विचार करून बघा की देशातील कोणत्याही राज्यातील 10% जनता जर रस्त्यावर उतरली तर ही किती मोठी बातमी होईल. पण ज्या पद्धतीने ही बातमी दाबली जात आहे सर्व न्यूज चॅनल मार्फत, हे पाहणं खूपच शॉकिंग आहे. आंदोलकांच्या नक्की मागण्या काय आहेत याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये बोलूच, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही दाखवेन की ही गोष्ट फक्त लडाखची नाहीये. ही अशीच कहाणी देशाच्या कानाकोपऱ्यात आजच्या दिवशी रचली जात आहे. जे पॉलिटिकल कॉर्पोरेट माफिया आजच्या तारखेला लडाखला संकटात टाकत आहेत, हे तेच माफिया आहेत ज्यांनी हसदेवची जंगलं नष्ट केली, मणिपूरच्या डोंगरांना आग लावली, बक्सवाहाला संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. हे तेच माफिया आहेत ज्यांच्यामुळे जोशीमठ बुडत आहे, ज्यांच्यामुळे उत्तर काशीचा बोगदा कोसळला आणि ज्यामुळे आज लक्षद्वीप ही संकटात आहे. हे ते माफिया आहेत ज्यांना रोखलं नाही तर ते देशाला हळूहळू वाळवीप्रमाणे पोखरून टाकतील, आतून पूर्ण पोकळ करतील. चला तर मग पाहूयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. सोनम वांगचुकांना जर तुम्ही ओळखत नसाल मित्रांनो, तर हे सांगावंच लागेल की ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्यावरून प्रेरित होऊन 3 इडियट सिनेमामधील रॅन्चो हे पात्र तयार केले गेले. जी इनोव्हेशन्स रॅन्चोने मूवीमध्ये केली आहे, तसेच आविष्कार सोनम वांगचुक यांनी खऱ्या आयुष्यातही केले आहेत. 2021 मध्ये यांनी इंडियन आर्मीसाठी हे इको फ्रेंडली सोलर हिटेड टेंट तयार केले होते, ज्याच्या मदतीने आपल्या सैनिकांना लडाखच्या प्रचंड थंडीतही राहण्याची कम्फर्टेबल जागा मिळू शकेल. याशिवाय सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये अनेक कार्बन न्यूट्रल सोलर बिल्डिंग्सही डिझाईन केल्या आहेत आणि बर्फाच्या स्तूपाची संकल्पनाही यांनीच आणली होती. लडाखमधील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यांनी एक संकल्पना आणली, या कृत्रिम ग्लेशियर्सची. हेच कारण आहे की यांना वर्षभर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मग तो रामोन मार्क्सचे अवॉर्ड असो, ग्रीन टीचरचा अवॉर्ड असो किंवा मग युनेस्कोने दिलेला अवॉर्ड असो. मग आज जेव्हा हेच सोनम वांगचुक आमरण उपोषण करत आहेत, तर काहीतरी खूपच गंभीर समस्या आहे. समस्या आहे लडाखमध्ये लोकशाहीची, लडाखच्या पर्यावरणाची आणि तिथल्या लोकांच्या हक्काची. लडाखच्या सर्व लोकांच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. पहिलं, लडाखला संविधानामध्ये 6th शेड्यूलमध्ये समाविष्ट करा. दुसरं, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. तिसरं, लडाखमधून 2 खासदार असावेत. सध्या फक्त 1 खासदार आहे लोकसभेमध्ये लडाखमधून आणि राज्यसभेमध्ये 0 खासदार. आणि चौथं, लडाखमध्ये रोजगार सुरक्षेसाठी लोकसेवा आयोग स्थापन करण्यात यावे. एक मागणी डिटेलमध्ये समजून घेऊयात. आधी हे 6th शेड्यूल काय आहे? हा संविधानाचा तो भाग आहे जो देशातील ट्रायबल पॉप्युलेशनचे रक्षण करतो, देशातील आदिवासी लोकांचे. यानुसार ट्रायबल एरियाजमध्ये लोकशाहीला बळकट करण्यासाठी आदिवासी लोक आपले स्वतःचे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल्स आणि ऑटोनॉमस रिजनल काउन्सिल्स तयार करू शकतात. यांना एडीसीज आणि एआरसीज ही म्हटलं जातं आणि या बेसिकली इलेक्टेड बॉडीज आहेत ज्यांच्याकडे पॉवर आहे ट्रायबल एरियाचे प्रशासन सांभाळण्याची. स्थानिक पातळीवर आदिवासी लोक आपल्या जमिनींसाठी, आपल्या जंगलांसाठी, आपल्या सामाजिक सांस्कृतिक रूढींसाठी स्वतःचे कायदे स्वतः बनवू शकतात, जेणेकरून बाहेरच्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा आणि साधन संपत्तीचा गैरफायदा घेऊ नये. आज हे 6th शेड्यूल लागू आहे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम राज्यातील ट्रायबल एरियाजमध्येही. आता तुम्ही विचार कराल की लडाखमध्ये तर जंगल नाहीये, मग लडाखची लोक याची मागणी का करतायत? यामागे 3 मुख्य कारण आहेत मित्रांनो. पहिलं, हे खरं आहे की लडाखमध्ये जास्त जंगले पाहायला मिळत नाहीत, पण प्रत्येक भागाची नैसर्गिक जैवविविधता असते. आणि सोनमजींनी हे कित्येकदा समजवलं आहे की लडाखचा जो एरिया आहे तो क्लायमेट चेंजचा विचार करता अत्यंत वल्नरेबल एरिया आहे. वातावरणातील बदलामुळे पर्वतरांगा निसर्गाचा प्रकोप सहन करत आहेत. या परिसरातील साधन संपत्ती एक्सप्लॉइट केली गेली तर लडाखसाठी हे खूप मोठं संकट ठरेल. नैसर्गिक आपत्ती, फ्लॅश फ्लड्स, लँडस्लाइड यांची संख्या खूप वाढेल. दुसरं, लडाखमधील बहुतेक लोकसंख्या जी आहे ती शेड्यूल्ड ट्राईब या वर्गामध्ये येते. NCST नुसार लेहमधील साधारण 66.8% लोकसंख्या शेड्यूल्ड ट्राईबची आहे. कारगिलमध्ये 83% तर काही भागांमध्ये 99% पर्यंत जाते. तिसरं आणि सर्वात मोठं कारण 6th शेड्यूल लडाखच्या लोकांना आपलं डेमोक्रेटिक अधिकार देतं. आजच्या तारखेला लडाखच्या लोकांकडे लोकशाहीच्या नावावर आहे तरी काय?
स्वतःच विचार करून बघा. ऑगस्ट 2019 मध्ये जेव्हापासून आर्टिकल 370 रद्द केले गेले, लडाखला स्वतंत्र युनियन टेरिटरी करण्यात आलं आणि जम्मू आणि काश्मीरला वेगळं. लोकांना 370 हटवण्याबाबत काही तक्रार नव्हती, पण त्यासोबत सरकारने जे काही केलं त्याविषयी प्रॉब्लेम होता. जम्मू आणि काश्मीर याआधी एक पूर्ण राज्य होतं. 2019 नंतर दर्जा कमी करून 2 स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केले गेले. हीच गोष्ट JNKचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही सांगितली. ते 370 हटवण्यापेक्षा त्यांना याचं जास्त वाईट वाटलं. नक्कीच असं का केलं? Exactly. यात माझा काही सल्ला नव्हता. घेतला असता तर मी विरोधच केला असता. जम्मू आणि काश्मीरच्या युनियन टेरिटरीला तरी आपली विधानसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मिळाली, पण लडाखकडून तर हा हक्क सुद्धा हिरावण्यात आला. 2019च्या आधी जेव्हा जम्मू आणि काश्मीर पूर्ण राज्य होतं, तेव्हा लडाखचे 4 आमदार असायचे. परंतु आजच्या तारखेला ही संख्या 0 झाली आहे. दिल्ली सुद्धा एक युनियन टेरिटरी आहे, पण तिथे राज्य स्तरावर एक सरकार अस्तित्वात आहे, ज्यांना तुम्ही मत देऊ शकता, ज्यांना निवडू शकता. ही वेगळी गोष्ट आहे की केंद्र सरकारने दिल्ली सरकारची पॉवर कमी करण्याचा खूप प्रयत्न केला गेल्या काही वर्षांमध्ये, पण लडाखकडून तर हा पूर्ण हक्कच हिरावण्यात आला आहे. राज्य स्तरावर तर काहीच नाहीये ज्यांना तुम्ही मत देऊन निवडू शकाल. याहून पुढे लडाखचे लोक फक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात, पण तिथेही त्यांना फक्त आणि फक्त एकच MP दिला आहे. हीच कारण आहेत या सर्व मागण्यांच्या मागे. स्थानिक पातळीवर आम्हाला 6 शेड्यूल मध्ये सामील करा, म्हणजे आम्ही आमचे ADCs आणि ARCs निवडू शकू आणि आमच्या जमिनीचे रक्षण करू शकू. राज्य पातळीवर आम्हाला पूर्ण राज्य करा, आणि ते करायचं नसेल तर निदान आम्हाला विधानसभा तरी द्या, म्हणजे आम्हाला सरकार निवडता येईल. आणि केंद्रीय स्तरावर आम्हाला 2 MPs द्या, नाहीतर लोकशाहीच्या नावावर हे काय नाटक सुरू आहे. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे मित्रांनो की याने फरक पडत नाही की तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही, कारण आजपासून 4 वर्षांपूर्वी BJPने स्वतःच मागणी केली होती लडाखला 6 शेड्यूल मध्ये सामील करण्याची. तर सांगा बघू आता काय कारण असेल की BJP आता ही मागणी पूर्ण करू इच्छित नाहीये. हे कारण खूपच मजेशीर आहे आणि खूपच प्रेडिक्टेबल ही आहे जर तुम्हाला BJPचा पॉलिटिक्स समजत असेल तर. फक्त मागणीच नाही, BJPने आपल्या जाहीरनाम्यात अगदी वरच्या बाजूला लिहिलं होतं की आम्ही लडाखला 6 शेड्यूल मध्ये सामील करू. हे बघा यांच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे. मी आधीही दाखवलं आहे, आज पुन्हा दाखवतो की 2019 मध्ये जेव्हा ही संसदेची निवडणूक होत होती तेव्हा तुम्ही पहिल्या 3 मुद्द्यांमध्ये लडाखला 6व्या शेड्यूल मध्ये समाविष्ट करण्याचं वचन दिलं होतं. सप्टेंबर 2019 ला हे पहिल्यांदा झाले की नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबने शिफारस केली की लडाखला 6 शेड्यूल मध्ये समाविष्ट करावं, पण सरकारने काहीही कारवाई केली नाही. ऑगस्ट 2020 मध्ये लडाखच्या लोकांनी पहिल्यांदा आपली मागणी सरकार समोर मांडली. सप्टेंबर 2020 मध्ये यावरून लडाखमध्ये पहिले मोठे आंदोलन झाले. 2020 मध्ये ऑटोनॉमस हिल्स डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्या निवडणुका होणार होत्या लडाखमध्ये, आणि इलेक्शनच्या आधी होम मिनिस्टर अमित शहानी स्वतः वचन दिलं की इलेक्शन नंतर 15 दिवसात ते ह्या मागण्या पूर्ण करतील. हे बघून आंदोलन बंद करण्यात आलं आणि BJPने ही निवडणूक 15 जागांसह जिंकली, पण त्यानंतर काहीही कारवाई करण्यात आली नाही. डिसेंबर 2021, नोव्हेंबर 2022 2 अजून आंदोलने पाहायला मिळाली. या दरम्यान सरकारसोबत अनेक चर्चा देखील झाल्या, पण जाहीरनाम्यात लिहून सुद्धा सरकार कायम या मागणीला विरोध करत राहिले. हेच कारण आहे की आज तुम्ही हे आमरण उपोषण बघत आहात. म्हणजे हे काही अचानक केलं जात नाहीये. जसं तुम्ही पाहिलं की गेले काही वर्ष जनता सतत आपल्या मागण्या मांडत आहे, पण सर्वात मोठा प्रश्न इथे निर्माण होतो की मोदी सरकारला नक्की प्रॉब्लेम काय आहे या मागण्या पूर्ण करण्यामध्ये. असं तर नाहीये की लडाखच्या लोकांना 6 शेड्यूल मध्ये सामील केलं तर देशामध्ये काही उलटापालट होणार आहे. अगदी साधी मागणी आहे आणि काही नुकसानही नाहीये मोदी सरकारचं, BJPचं यामध्ये. शेवटी त्यांनी स्वतःच आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की ते हे करणार आहेत. तर काय कारण असू शकतं यामागे? ADCच्या कार्यप्रणालीबद्दल एक ओळ मी तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो. आपल्या स्क्रीनवर बघा. द डिस्ट्रिक्ट अँड रिजनल काउन्सिल्स ऍडमिनिस्टर द एरियाज अंडर देअर ज्युरिस्डिक्शन. They can make laws on certain specified matters like land, forests, canal water, shifting cultivation. नोटीस केलं तुम्ही? लँड्स, फॉरेस्ट. याचा अर्थ आहे की लडाखला जर 6 शेड्यूल मध्ये सामील केलं गेलं तर मोदी सरकारकडे लडाखच्या जमिनीवर कोणतीही पॉवर राहणार नाही. याचा अर्थ लडाखच्या जमिनीला, लडाखच्या जंगलांना पंतप्रधान मोदी आपल्या मित्राला विकू शकणार नाहीत. त्यांची तर इच्छा होती की इथल्या प्रत्येक खोऱ्यामध्ये मायनिंग व्हावं, उद्योगधंदे यावे, आणि लडाखच्या जनतेला याच गोष्टीची भीती होती. सोनम वांगचुक आणि लडाखच्या जनतेला हे मान्य नाही की त्यांच्या जमिनी कॉर्पोरेट्सना गैरवापरासाठी देण्यात याव्या. असं केल्याने फक्त तिथल्या लोकांचा अधिकारच हिरावला जाणार नाही, तर हे देशाच्या पर्यावरणासाठीही धोक्याचं ठरेल. लडाख एक खूपच सुंदर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय नाजूक असा भाग आहे देशाचा. इथले पर्वत, इथल्या दऱ्या इतक्या अप्रतिम आहेत की जगात इतर कुठेही सापडणार नाहीत. जगातील सर्वात दुर्मिळ आणि धोक्यात असणाऱ्या प्रजातीही इथे पाहायला मिळतात, जसे की स्नो लेपर्ड किंवा तिबेटन अँटेलोप. इथल्या तळ्यांचं पाणी इतकं नितळ आणि इतकं स्वच्छ आहे की
पाहून विश्वासच बसणार नाही की इतकी स्वच्छता कुठे असू शकेल. आणि जर तुम्ही कधी लडाखला गेला असाल तर तुम्हाला माहित असेल की इथले लोक किती भोळे आणि किती स्वच्छ मनाचे आहेत. या लोकांची संस्कृती, परंपरा, या मॉनेस्ट्रीज आणि हे फेस्टिवल्स इतके सुंदर आहेत की जगभरातून लोक येतात यांना पाहण्यासाठी. माझं म्हणणं आहे की प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य असलं पाहिजे लडाख सारख्या पर्यावरण आणि सांस्कृतिक विविधता असणाऱ्या जागेचं जतन करणं. अशी ठिकाणे आपल्या देशाची अनमोल रत्ने आहेत, पण आपले सरकार आजच्या तारखेला या अनमोल रत्नांना ज्या पद्धतीने हाताळत आहे त्यावरून सरकारचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. आज मणिपूर किती दिवसांपासून जळत आहे. यादवी युद्धाची स्थिती आहे, पण पंतप्रधान मोदी तिथे जायला देखील तयार नाहीयेत. पण मणिपूरच्या या अवस्थेमागेही एक कॉर्पोरेट एक्सप्लॉयटेशन हेही कारण आहे, जे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे. छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल कापलं जात आहे. कित्येक रील्स लोकांनी बनवल्या त्या जंगलाला वाचवण्यासाठी, परंतु खाणकाम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे सरकारने. कोणाला फायदा मिळतोय यातून? जनतेला की वरती बसलेल्या पंतप्रधानांच्या मित्रांना? ही गोष्ट फक्त लडाख, मणिपूर किंवा हसदेवची नाहीये मित्रांनो. इथे एका मोठ्या स्तरावर प्रयत्न होत आहे देशातील जंगले विकण्याचा, देशातील पर्वत विकण्याचा, देशातील जमीन विकण्याचा. आणि या सर्व कॉर्पोरेट एक्सप्लॉयटेशनचा फायदा फक्त वरती बसलेल्या काही मोजक्या लोकांना मिळत आहे. अजून हे कनेक्शन समजलं नसेल तर इथे क्लिक करून लवकर हा व्हिडिओ बघून या. पूर्ण कनेक्शन तुमच्या नीट लक्षात येईल. तुमचे खूप खूप आभार.